त्यांचे आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय। तदनंतर सन्माननीय उरण युवा शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे निलेश दादांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। तदनंतर आपण पाहतोय उरण नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक गणेश दादा पाटील सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय। तदनंतर आपण पाहतोय उरण नगरपालिकेचे सन्माननीय उपनगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते रवी शेठ भोईर सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतोय। खरं तर एक छान संकल्पना पाहिली, सुशांत तांडेल यांच्या डोक्यामध्ये येणारी क्रिकेटच्या वेगवेगळ्या संकल्पना आपण पाहिल्या, ज्यानं उरण प्रीमियर लीगचं चौथं पर्व गाजविलं, उत्तम चोखंदलपणे ज्यानं नियोजन केलं आणि हस्तागत आज अंडरआर्म क्रिकेटला देखील एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ज्यानं केलं। काही दिवसापूर्वी सुशांत तांडेल यांचे वडील आधारवड आधारस्तंभ आणि मायेचा हात आपल्या डोक्यावरून निघून गेला आणि आपल्या वडिलांच्या नावाला स्मृतीला उजाळा देणारी स्पर्धा स्वर्गीय हरीश तांडेल यांच्या स्मरणार्थ बालई चषक 2026 या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय। आगतम स्वागतम शुभ स्वागतम। पडता पावले सज्जनाची शोभा वाड्याच्या या कार्यक्रमाची सातत्याने अगदी आपण पाहतोय सबका साथ सबका विकास, सर्वांना घेऊन सर्वांचा विकास करण्याचं काम ज्यानं केलंय ते संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे अर्थातच सत्ताधारी पक्षाचे हे धडाडीचे कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। आज संपूर्ण मंडळी माझ्या बालेगाव गावामध्ये उपस्थित झालेत। मग आमचे सन्माननीय अर्थातच मंगेश वाकडीकर साहेब असतील, त्यानंतर रवी शेठ भोईर असतील, त्यानंतर कोड गावामध्ये होणारे काही सामाजिक कार्यकर्ते तथा उरण तालुक्याचा लाडका जय हरी दादा या नावाने खऱ्यातून उल्लेख करणारे आमचे निलेश दादा देखील व्यासपीठावर पाहतोय। त्यानंतर सर्वांचा दोस्ती दिलेतील राजा म्हणून अर्थातच एकच वादा आमचा गणेश दादा देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल। या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया। अर्थातच उल्लेख केला वडिलांच्या आठवणींना उजाला देणारी ही स्पर्धा सुशांत तांडेल यानं राबवली आणि सुशांत तांडेल तथा बालेगाव अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे महेश शेठ माली यांच्या विनंतीला मान देऊन हे संपूर्ण व्यक्तिमत्व आज उपस्थित त्या सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटाने सहर्ष स्वागत करूया। चला नेक्स्ट मॅच टॉस या ठिकाणी केलं जाईल। मी दोन्ही कॅप्टन्सला इन्व्हाइट करेन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। चला पुढील सामन्याचे दोन कॅप्टन लवकरात लवकर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। एक छान स्पर्धा। नेक्स्ट मॅचचे दोन कॅप्टन जाग्यावर आहेत का? नक्कीच मंगेश सर, मी एकच सांगेल तुमच्यासाठी की जशी संकल्पना तुमच्या कल्पक बुद्धीमध्ये आली रायगड प्रीमियर लीगची, तशीच संकल्पना आतिश सर यांच्या माध्यमातून उरण प्रीमियर लीगची आली आणि तदनंतर चौथं पर्व हे लक्षवेधी ठरवण्याचं काम केले। त्या अर्थात संपूर्ण बालेगाव आणि बालेगावातील सुशांत तांडेल असतील, त्यांच्या माध्यमातून काही स्पर्धा आपण पाहिल्यात आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करिता। येस, मी विनंती करतोय सन्माननीय मंगेशजी वाकडीकर सरना की आपल्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करावं। रायगड टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यानं एक वेगळी झळाकी प्राप्त करून दिली, हस्तागत संपूर्ण रायगडला क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित बांधण्याचं एक साधन निर्माण केलं, असे रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक संस्थापकीय अध्यक्ष आणि रायगड जिल्ह्याचे प्रथम नागरिक सन्माननीय मंगेश दादा वाकडीकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। नाउ टॉस, हेड इज अ कॉल। आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे। येस, निर्णय या ठिकाणी गुलदस्त्यामध्ये असणार आहे, आपल्यासोबत जोडले जातील। मंगेश सर, आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज संपूर्ण रायगडला जोडण्याचं काम तुम्ही या रायगडच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये केलं आणि त्याच धर्तीवर सुशांत तांडेल यांचे पिताश्री काही दिवस अगोदरच हे जग सोडून गेले आणि आपल्या वडिलांच्या नावानं एक स्पर्धा अंडरआर्म क्रिकेट म्हटलं ना तर प्रत्येक खेळाडूचं एक बालपण आणि त्याच अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळी झळाकी सुशांत तांडेल यांना प्राप्त करून दिली। काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? आज स्वर्गीय हरेशजी तांडेल यांच्या स्मरणार्थ बालई चषक 2026 आयोजक सुशांतजी तांडेल आणि आमचे मित्र निखिलजी माळी, श्री गणेश कृपा बालई, खऱ्या अर्थानं आज खूप वर्षांनी अंडरआर्म क्रिकेटच्या सामन्यांसाठी आलो, पण इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने ज्यांनी भव्य आणि असं दिव्य आयोजन केलं आहे ते पाहून खूपच आनंद झाला। आपण जर पाहिलं तर मी पहिल्यांदा असं बघतोय की त्रिशूलाची ट्रॉफी आणि मला वाटतं मॅन ऑफ दी सिरीजसाठी पण बाईकचं आपण आयोजन केलं, फार मोठं आयोजन
आयोजन आहे खऱ्या अर्थानं. सुशांतजी आपण खूप चांगलं आयोजन केलं. निखिलजींचा खूप आग्रह होता की आपण या स्पर्धेसाठी आलं पाहिजे. तर मी आज अलिबागला होतो, मात्र आपल्या आग्रहास्तव मी इथे आलो आणि ह्या क्रिकेट सामन्यांसाठी आम्हा सर्वांचे नेते रविशेठजी भोईर, आमचे ह्या उरण तालुक्याचे अध्यक्ष, त्याच पद्धतीने आमचे निलेशजी नगरसेवक, गणेशजी नगरसेवक हे सुद्धा उपस्थित राहिले. त्यांनीसुद्धा मी येस्तोवर माझी वाट बघितली, त्याबद्दल धन्यवाद. आणि खरोखर अतिशय मॅट टाकून आपण खूप चांगलं मैदान रेडी केलं आहे आणि LED TV आहे, सगळ्या पद्धतीची उच्च प्रकारची लाईट आहे आणि तुमच्यासारखेच चांगले निवेदकही इथे आहेत. तर खूपच चांगलं आयोजन केलं आहे. बालई हा छोटासा गाव आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला काही निधी लागे असेल तर तुम्ही हक्काने सांगा. निखिलजी आहेत, सुशांतजी आहेत, जो काय निधी लागेल तो आमदार महेश बालदी आणि आमच्या माध्यमातून 100% आपल्याला दिला जाईल. खूपच चांगलं आयोजन केलं आहे. आम्हाला इथे बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता थोड्या वेळापूर्वी ज्यांच्या ऑफिसमध्ये आमचा आदर सत्कार झाला ते महेशजी माळी, भारतीय जनता पार्टीचे एक जुने जाणते आणि हाडाचे कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो. त्यासोबत माझ्यासोबत आज आमच्या केळवण जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांनी मला ह्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी फार मोलाचा वाटा, ते विद्याधर जोशी, विशालजी मांडे आणि ते उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी, क्रिकेट खेळाडू यांनाही शुभेच्छा देतो. इथे आपण चांगला खेळ दाखवा हीच आपल्याला सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. आणि मान्यवरांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करूया. एक शानदार स्पर्धा पाहतोय आपण बालई नगरीमध्ये. शहरालगत असणाऱ्या या गावाला आजही ही परंपरा आहे. आध्यात्मिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आज अग्रस्थानी असणार हे गाव. जी गावं शहराला जोडली जातात ना, त्या गावातून परंपरा ही लुप्त होते, पण आजही बालई गावातून परंपरा कधी लुप्त झाली नाही. अशा पारंपरिक, सांस्कृतिक आणि आदर्शवत गावामध्ये होणारी आदर्श स्पर्धा अर्थातच स्वर्गीय हरेश तांडेल यांच्या स्मरणार्थ बालई चषक 2026 मध्ये रायगडचे प्रथम नागरिक सन्माननीय मंगेशजी वाकडीकर सरांचा होणारा सन्मान. शून्यातून ज्यानं विश्व निर्माण केलं, हालाकीचे दिवस काढले, स्वप्नातही नसेल तो दिवस त्यांना आज बघायला मिळाला आणि आज ज्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण रायगडचा विकास साधला जाणार आहे, अशा रायगडच्या सन्माननीय जिल्हाध्यक्षांचा होणारा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करत आहोत. तदनंतर आपण पाहतोय केलवणे जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री विद्याधर दादा जोशी यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचा सन्मान मी विनंती करतोय निलेश पाटील सरांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करावा. भारतीय जनता पार्टीच्या फळीतले सन्माननीय नेते, 190 विधानसभेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेश बालदी साहेबांच्या विचारांशी आणि निष्ठेशी असणारे सर्व कार्यकर्ते आज या मंचकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांचा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बालई चषकामध्ये करतोय हा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले सन्माननीय निलेशजी पाटील सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. खरं तर निलेश दादांना निलेश नावानं कोणी या उरण नगरीमध्ये ओळखत नाही, सर्वांचे लाडके जे हरी दादा, आणि म्हणूनच सन्माननीय आमदार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या उरण शहरामध्ये जे काम करत आहेत असे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते म्हणता येईल, त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करूया. मी भारतदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. नक्कीच आपण पाहतोय या निलेश मास्टर माइंड आहे आपला दादा, मास्टर माइंड आहे असंही त्यांना आपण म्हणू शकतो, कारण राजकारणामध्ये अगदी लहान वयापासून त्यांना आपण पाहिलंय आणि आज त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचा शुभ सन्मान. तदनंतर आपण पाहतोय उरण नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक, एक डॅशिंग नेतृत्व सन्माननीय गणेशदादा पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करूयात. मी राजेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते गणेशजी पाटील यांना या ठिकाणी सन्मान करावा. खरं तर पोलीस लाईन बॉईज संघटना, तदनंतर गणेश पाटील मित्रमंडळाच्या वतीनं जेव्हा नगरसेवक नव्हते ना, तेव्हा उरण तालुक्यामध्ये सामाजिक कार्य हे जोरदार सुरू होतं. कोरोनाच्या काळामध्ये सर्वाधिक
लोकांपर्यंत पोच जर कोणी केली असेल तर गणेश पाटील यांनी त्या काळामध्ये केली आणि म्हणूनच जनतेच्या विश्वासावर ज्यानं काम केलं अशा गणेशदादांचा होणारा सन्मान. तदनंतर आपण पाहतोय आपल्या अतिथी कक्षामध्ये विशालजी मांडे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. मी विनंती करतोय सन्माननीय उरण अंपायर असोसिएशनचे प्रेसिडेंट प्रशांतजी माळी सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्यांचा या ठिकाणी करावा. उरणच्या पंचांना एकत्र करून ज्यांना असोसिएशन स्थापित केले अशी प्रशांत माळी सरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तदनंतर व्यवसाय आणि हॉटेल मॅनेजमेंट म्हटलं तर अण्णा लोकांचं, पण आपल्या आगरी समाजाचा माणूस जेव्हा हॉटेल व्यवसायामध्ये उतरला जातो ना तेव्हा आपल्याला एक अभिमान वाटतं. आज तुम्ही बेलापूरमध्ये कालवण हॉटेल पाहता, उरणमध्ये कालवण हॉटेल पाहता, तथा महाबलेश्वरमध्ये देखील कालवण हॉटेल पाहता. त्या कालवण हॉटेलचे मालक अर्थातच दर्शनजी घरात यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मराठी व्यावसायिक मराठी उद्योजक दर्शनजी म्हात्रे यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच अगदी आपण पाहतो 3 ते 4 शाखा नक्कीच उघडण्याचं काम केले असे कालवण हॉटेलचे खऱ्या अर्थानं आमचे प्रोप्रायटर मालक सन्माननीय म्हात्रे साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातोय. येस, मॅच ऑन करा. सामन्याला आपण सुरुवात करू. स्वर्गीय हरिजी तांडेल यांच्या स्मरणार्थ बालई चषक 2026 एक शानदार स्पर्धा. टेनिस क्रिकेट उच्च स्तरावर आहे परंतु अंडरआर्म क्रिकेट हे लुप्त होत चाललं होतं, पण त्या अंडरआर्म क्रिकेटला देखील एक झळाकी प्राप्त करून देण्याचं काम या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुशांत तांडेल यानं केलंय. आणि आज काय तो दिवस भाग्याचा आहे की बालई नगरीमध्ये पहिल्यांदाच सन्माननीय मंगेजी वाकडीकर सरांचं येणं झालंय. आजचा दिवस आपल्या गावासाठी या स्पर्धेसाठी खास आहे, कारण रायगड जिल्ह्याचे प्रथम नागरिक होण्याचा बहुमान ज्यांना प्राप्त आहे असे मंगेशदादा वाकडीकर. रायगड टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांना एक वेगळं रूप प्राप्त करून दिलं आणि रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपूर्ण रायगड टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू ज्यांना एका साखळीमध्ये बांधले. आणि आज रायगड प्रीमियर लीग केवळ रायगडपुरती मर्यादित राहिलेली नाही आहे, तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या स्पर्धेचं नाव, ज्या खेळाचं नाव, ज्या खेळाडूंचं नाव मोठं होताना पाहिलं त्या स्पर्धेचे संकल्पक खरं तर आज या मंचकावर आलेत. आणि लोकांनी जो विश्वास ज्यांना प्राप्त करून दिलाय त्या विश्वासावर सार्थ कामगिरी करून शून्यातून अथक परिश्रमातून ज्यानं आपलं विश्व निर्माण केलं. सामान्य कार्यकर्ता ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्यापर्यंतचा हा प्रवास एक असामान्य राहिला आणि म्हणूनच त्यांना आपण बालई गावाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आपल्या हातून रायगड जिल्ह्याचा विकास व्हावा, अगदी तळागाळातील प्रत्येक ग्रामीण भागाचा विकास व्हावा, कारण आपण या रायगड जिल्ह्याचे प्रथम नागरिक आहात. आपल्याकडून केला जाणारा जो विकास असेल तो लक्षवेधी ठरला गेला पाहिजे, यासाठी आपण देवाला देखील प्रार्थना करू आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देऊ. चलूया, मॅच ऑन झाले. आपण आवाज ऐकू उमंग भोईर यांचा. धन्यवाद. नक्कीच उपस्थित मान्यवरांचा आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करतो आणि मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. सामना आपण पाहतो. एका बाजूनं श्री गणेश बाली आणि त्यांना 2 नाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सिद्धेश्वर भवरा. यावेळचा बॉल देखील अगदी आपण पाहतो या बॅट अँड बॉल नो कॉन्टॅक्ट डॉट चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामान्यातून असामान्य कार्य ज्यांचं नेहमी आपल्याला पाहायला मिळेल असे मंगेश वाकडीकर सर यांचं शुभागमन पाहायला मिळतोय. अगदी रायगडाचा विकास तथा उरण तालुक्याचा विकास ज्यानं सातत्यानं आज उरण तालुक्यामध्ये देखील विकासाची गंगा आणण्याचं काम केलं. मग आमचे भारतीय जनता पार्टीचे रविशेठ भोईर असतील, तदनंतर गणेश दादा असतील, सर्वांचे लाडके निलेश दादा, जयहरी दादा या नावाने प्रख्यात असणाऱ्या सर्वत्र घेऊन सबका साथ आणि सबका विकास आणि विकास विकास आणि विकास म्हणून तर ज्यानं कष्टाची झल ज्यानं पाहिली आहे आणि आज तळागाळातील कार्यकर्त्यांना घेऊन आज आपली वेगळी ओळख निर्माण करणारे राजकीय पटलावरील खूप मोठं नाव अर्थातच मंगेशजी वाकडीकर. यावेळी वेळेस जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय, सेन्साबल फटका आपल्याला पाहायला मिळतोय.
एक्स्ट्रा कव्हर रिझनला चिरून भेदून जाणारा हा कम्मालीचा चौकार आपण पाहतोय. चौकाराच्या मदतीनं 11 धावा धावपलकावर येतात. यावेळचा चेंडू डॉट चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1च्या समाप्तीनंतर संघाची टोटल जाऊन पोहोचल्या या 11 धावा धावपलकावर येताना आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर बोर्डवर अगदी आपण पाहतोय 11 अशी धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन संघ पोहोचलाय. नक्कीच अगदी मंगेश सरांनी देखील या खऱ्या अर्थानं चषकाचे खऱ्या अर्थानं अगदी मांडणी पाहताच भारावून गेलेत. नक्कीच सुशांत तांडेल म्हटलं आणि बालेगाव म्हटलं तर काहीतरी नवीन म्हणून तर एक आगळी वेगळी आध्यात्मिक आणि धार्मिक चषक उभारण्याचं काम केलं. जर चषक आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या सुशांत तांडेल आणि सर्व मित्र परिवारासाठी होऊ द्या. एक चांगली स्पर्धा चांगली संकल्पना आपल्या भेटीस येत असताना पाहायला मिळते. मग जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या सर्वोत्तम खेळाडूला आपण बाईक देतोय, पण खरं तर प्रत्येक मॅच मध्ये आपण 4 बक्षिसं देतोय. मग त्रिलोचन आयकेरच्या माध्यमातून गॉगल आहे, तदनंतर पटेल ज्वेलर्स आमच्या या ज्वेलरीच्या माध्यमातून एक संदेशदादा पाटील यांच्या वतीनं चांदीच्या गणपतीची मूर्ती या ठिकाणी आपण देत आहोत. तदनंतर आकर्षक ट्रॉफी आहे, तदनंतर मोबाईल हेडफोन, हे 4 बक्षिसं मॅन ऑफ द मॅच साठी आपण खास करून प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी देत आहोत. नक्कीच आगळी वेगळी संकल्पना आपण पाहतोय. तद्वर मात्र मकर संक्रांतीला वाटले जात आहेत तिलगुल आणि फलंदाजाचे केले गोलंदाजांनी दांडीगुल. धक्का क्रमांक 1 बॅक टू द पॅव्हिलियन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने ज्यानं कोट नाका गावानं जितकं आमच्यावर प्रेम केलंय, सातत्याने आम्हाला जवळ घेण्याचं काम केलंय, असे आमचे लाडके अगदी निलेश दादा पाटील देखील उपस्थित आहेत. दादा आपलं देखील सरचं स्वागत असेल. हो, मग जर पाहिलं तर अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये साखरेचा खडा पडावा असं अनाउन्समेंट या ठिकाणी केलं जाईल. कारण येत्या 2 आणि 3 तारखेला सातराडीच्या मैदानावर गणेश पाटील मित्रमंडळ यांच्या वतीनं नगरसेवक चषकाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि 2 दिवस परत एकदा तमाम क्रिकेट रसिकांसाठी अंडरम क्रिकेटची ही शानदार स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. नगरसेवक चषक अर्थातच दरवर्षी आपण ही स्पर्धा पाहतो, परंतु या स्पर्धेचं यंदा ट्रॉफीचं नाव या ठिकाणी बदललं जाईल. कारण यावर्षी नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या रणांगणामध्ये गणेश पाटील सरांनी या ठिकाणी विश्वासाचं मत प्राप्त केलंय. मंगे दादा एकच मिनिट, बाले गावाच्या वतीने एक सन्मान, नक्कीच विशेष सामूहिक सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मी विनंती करतोय आपल्या बाले गावातील सर्व सन्माननीय ग्रामस्थांना, खास करून बाले गावाच्या वतीनं दिला जाणारा सन्मान का दिला जातोय तर मंगेजी वाकडीकर सर इतकी फार मोठी व्यक्ती. मी विनंती करतोय आमच्या ट्रॉफी पहा, ट्रॉफी जवळ हा सन्मान आपण या ठिकाणी करूया. आणि सर्व सन्मानी आयोजक गणेश कृपा बाले संघाचे सर्व खेळाडू यांना विनंती करतोय की आपण हा सन्मान या ठिकाणी देण्यासाठी यावा. खरं तर एक वेगळी संकल्पना, आपल्या हिंदू धर्माची प्रतिकृती या ट्रॉफीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. शिवशंकराचं असणारे हे त्रिशूल, हिंदू धर्माचं असणारं हे प्रतीक, रुद्राक्षांच्या माळा, आणि त्या थेट ट्रॉफी समोर आपण बालई गावातील ग्रामस्थांच्या वतीनं हा आदरपूर्वक सन्मान सन्माननीय मंगेजी वाकडीकर सरांचा या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय वासुदेवजी माळी असतील, सर्व ग्रामस्थ, बाले गावातील सर्व होतकरू खेळाडू यांच्या वतीने दिला जाणारा हा शुभ सन्मान, मंगेजी वाकडीकर सरांचा होणारा हा शुभ सन्मान आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रायगड प्रीमियर लीगचे एक यशस्वी आयोजक, संस्थापकीय अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून जे कार्यरत आहेत, त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करत आहोत. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांचा विशेष आभार. नक्कीच अगदी आपण पाहतोय रायगडातील प्रथम नागरिक, अर्थातच खूप भाग्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. कारण की बाली गावामध्ये अगदी आपण पाहतोय आमचे मंगेश वाकडीकर सरांचं शुभागमन पाहायला मिळतोय.
जाऊया मैदानाच्या दिशेनं. या हायबलचा बॉल क्षेत्ररक्षक उपस्थित, पंचांचा इशारा. इट इज नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्तची धाव आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या समवेत हिमांशु माली अगदी गुणलेखकाच्या भूमिकेत जोडलेत. एक अगदी उत्तम पद्धतीचे खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलंय. अगदी लेदर बॉल क्रिकेट पासून घडलेला त्याचा प्रवास टेनिस बॉल इथपर्यंत येऊन अखेरीस थांबताना आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर मग अंडरम टेनिस क्रिकेट पर्यंत देखील चांगलाच प्रवास हिमांशूचा घडलाय. सातत्याने पुढील सामना आपण पाहणार आहोत. साखली पद्धतीतील शेवटचा सामना अजय 74 कोटनाका विपक्ष जय भीम बौद्धवाडा. नक्कीच आपण यावं. दोन्ही टीमचे कॅप्टन पुनश्च एक वार दांडी गुल केली जाते आहे. सातत्याने श्री गणेश कृपा बाली संघाला ज्याने लीड करण्याचं काम केलं. हिमांशू आमच्या समवेत आहेत. सातत्याने चांगलं कामकाज हिमांशूच्या माध्यमातून. टेक्निकल फटके त्याचे ॲग्रेसिव्ह घडलेत. तदनंतर टेक्निकल फटक्यामध्ये नक्कीच सातत्याने लेदर बॉल क्रिकेटचा चांगलाच अनुभव आतिश सर याही क्रिकेटमध्ये नक्कीच पाहायला मिळतो. कारण की लेदर म्हटलं तर आतिश सरांचं देखील चांगलंच नातं लेदर बॉल क्रिकेटशी लाल चेंडूशी निगडीत आहे. कारण की आतिश सरांनी देखील उल्लेख केला आहे लेदर बॉलचा खेळाडू हा नेहमी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये त्याची असलेली नजर, त्याचे असलेले टेम्परामेंट, त्याची असलेली टेक्निकल हे प्रत्येक खेळामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. मग टेनिसचा असेल, रबरचा असेल, त्यानंतर अंडरमचा असेल, त्याचा क्लास हा नेहमी आपण पाहत आहोत. हाईवेलचा बॉल अगदी आपण पाहतोय स्क्वेअरले ग्रीजनला ट्रॅव्हल झाला होता. डॉट आलाय. नक्कीच इनिंग संपल्यानंतर टॉस होणं गरजेचं आहे. स्पर्धेचा कंपल्सरी नियम आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. पुढील होणारा सामना असणार आहे अजय 74 कोटनाका त्यांच्या विरोधात असतील जय भीम बौद्धवाडा. धन्यवाद. नक्कीच लेदर बॉल क्रिकेटची आपण चर्चा करतो. हिमांशू जर 2 वर्षापुढे जर मागे गेलात तर 2 वर्षापूर्वी T20 स्पर्धेमध्ये आतिश सरांनी देखील शतकीय पारी खेळण्याचं काम केले. अद्यापर्यंत त्यांच्याकडे असलेला क्लास सातत्याने आम्ही पाहत आहोत. ACC पागोटेमधून निकवीच चांगले नेतृत्व आतिश सरांचं आम्ही पाहिलंय. मग भेंडकलच्या मैदानावर काही सामने खेळण्याचं काम केलं. मग न्हाव्याच्या मैदानावर असेल, त्यानंतर जैन पिढीचं अगदी एक जबरदस्त सुसज्ज मैदानामध्ये खेळ असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू थेट चाललाय सीमारक्षक पलीकडे. इथे चौकाराची गरज आहे. षटकाराला मुभा नसणार. अमितच्या बॅटरीतून येणारा षटकार आपण पाहिलात, मात्र फलंदाज होतो इथून मात्र बाद. फलंदाज बाद होत असताना धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर होताना आपण पाहतोय. धक्क्यावर धक्के. याही वेळेस चांगला फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. आमचे बाले गावाचे लाडके व्यक्तिमत्व अर्थातच प्रितेश भाई गुड्डू ही स्पर्धा अगदी ऑनलाईन स्पर्धा पाहत आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात. याही वेळेस चांगला फटका. 4 धावसंख्या येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 4च्या मदतीने संघ आगीकूच करतोय. 30 धावा धावपलकावर येतात. अगदी आपण पाहतोय वर्क ऑन असताना देखील क्रिकेटचं नातं आहे, बाले गावाचं नातं आहे आणि ही स्पर्धा ते मिस करतायत. अगदी लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा पाहण्याचं काम केलं आहे. कमल चषकामध्ये देखील आमच्यासाठी खूप सारं सहकार्य नेहमी प्रितेश दादांचं आम्ही पाहिलं आहे. संघाची टोटल जाऊन पोचले आहे 31 धावा, 31 रन ऑन स्कोर बोर्ड. स्लोवर 1 बॉल. तदनंतर अगदी जी स्पर्धा आपण पाहत आहोत स्वर्गीय हरेश तांडेल यांना स्मरून बाली चषक 2026 उद्याच्या दिवशी, उद्याची शेवटची रात्र असेल आणि शेवटच्या रात्रीतील अगदी आपण पाहतोय पहिला सामना होण्यापूर्वी पहिली
अगदी प्रेक्षणीय सामना खेळवला जाणार आहे. तो प्रेक्षणीय सामना असा असणार आहे, तो ठीक 6:30 प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. नावाशेवा पोलीस महिला संघ आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश कृपा बाली महिला मंडळ यांचा संघ. थँक्यू. 31 धावा धावपल करत शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज कामेश. सिद्धेश्वर भवरा विपक्ष बाली संघ घरच्याच मैदानावर. आज मात्र बाली संघ थोडं मागे पडताना पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक खेळाडू मैदानाच्या बाहेर स्वास्थ्यामध्ये परतवताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने पहा, हिमांशू जर पाहिलं तर फलंदाज खेळपट्टीवर दब धरून तळ टोकून बसणं गरजेचं आहे. सातत्याचा सराव दिवस रात्र या मैदानावर नेहमी बाली संघ करताना पाहायला मिळतोय. बरेच वर्ष आतिसर या मैदानावर आम्ही देखील खेळ केला होता बालेकरांसमवेत. नक्कीच बालीतील नक्कीच एक आपुलकीची व्यक्तिमत्व असणारे संपूर्ण युथ. याही वेळचा बॉल, पंचांचा इशारा, इट इज अ नो बॉल. नक्कीच जर टेनिसकडे जर हे 9 चेंडू आले तर हिमांशू फ्री हिट पाहायला मिळतात. मात्र क्रिकेट बदलावमध्ये नक्कीच वेगवेगळे नियम आपण पाहतोय. अगदी फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होताना आपण पाहतोय. आल्या पावले माघारी परतावलेत. आयाराम गयाराम लक्ष देखील बाद होत आहेत. याच दरम्यान आपण पाहतोय नव्या प्राईम प्रॉपर्टीचे ओनर सन्माननीय निलेशदादा पाटील यांच्या वतीनं तब्बल या स्पर्धेचं पहिलं बक्षीस अर्थातच 25,000 रुपयाची धनराशी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खरं तर तुमचं सहकार्य, तुमचं योगदान या स्पर्धेला मोठं करत आहे. ज्या पद्धतीनं बाले चषकाचं नाव आता अंडरम क्रिकेटच्या धर्तीवर देखील फार मोठं झालंय. एक उच्च कोटीची स्पर्धा पाहतोय. उमंग, कसं वाटतं या स्पर्धेबद्दल? नक्कीच स्पर्धा अभिमानाची आहे. स्पर्धा एक जबरदस्त नियोजन आणि आयोजन पाहायला मिळतोय बाले गावाच्या वतीनं. बाले म्हटलं की काहीतरी नवीन साधण्याचं काम नक्कीच करतात आणि उरण तालुक्यामध्ये 365 दिवस आपल्या स्पर्धेची तथा आपल्या गावाच्या नावाची चर्चा करण्याकरिता भाग पाडणार नक्कीच बाले गावातील संपूर्ण व्यक्तिमत्व मग सुशांतभाई तांडेल असतील. थोडीशी गडबड होत असताना अगदी आपण पाहतोय फलंदाज धावबाद होत असताना आपण पाहतोय. अगदी खूप फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आतिसर टेनिस बॉल अंडरम क्रिकेट आहे. अगदी जलद गतीने स्पर्धा खेळवली जाते. यावेळचा बॉल टॅपिंग क्रिकेट. पुन्हा शॅकवर फलंदाज धावबाद. येणारा प्रत्येक फलंदाज सिल्वर डकचा शिकार. निखिल माली बॅक टू द डकआउट, मैदानाच्या बाहेर. याच दरम्यान आपण पाहतो 190 विधानसभेचे सन्माननीय माजी आमदार मनोज शेठ भोईर साहेबांच्या वतीनं देखील या स्पर्धेला एक भरघोस धनराशी या ठिकाणी आलेली आहे. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. तदनंतर सन्माननीय माजी नगराध्यक्ष गणेशजी शिंदे यांच्या वतीनं देखील आर्थिक सहकार्य या ठिकाणी आलंय. त्यांचं देखील आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. याच दरम्यान आमच्या जय अंबे नवरात्र उत्सव मंडळाचे धुणागिरी नोटचे सन्माननीय करणदादा पाटील अमायरा एंटरप्राइजेसचे ओनर यांच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोनागिरी शहराचे उपशहर प्रमुख सन्माननीय करणजी पाटील यांच्या वतीनं देखील या स्पर्धेकरता
आर्थिक सहकार्य आलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून आलंय, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. मी सन्माननीय नव्या प्राईम प्रॉपर्टीचे ओनर सन्माननीय निलेश दादा पाटील सरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या शुभ हस्ते मागील मॅचचं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिलं जाईल. निखिल एक विकेट आणि 12 धावा खर्च केल्यात. निखिल नक्कीच 12 धावा उभारण्याचं काम केलं. निखिल ठरलाय मागच्या मॅच आपण यावं. आपला चला man of the मागच्या match- मॅचचा हिरो निखिल, आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पुढील सामना आपण पाहणार आहोत. जय भीम बौद्धवाडा विपक्ष अजय 74 कोटनाका उरण. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. टॉस करीत दोन्ही टीमचे कॅप्टन आणि मागील मॅच निखिल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. अगदी उपस्थित मान्यवर आपण पाहतोय, मान्यवराच्या शुभासे जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आतिश सर हे चलूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपण पाहतोय स्वर्गीय हरीश तांडेल यांच्या स्मरणार्थ आयोजित केली जाणारी स्पर्धा बालई चषक 2026. मागील मॅचचा हिरो ठरलाय निलेश, ज्याला आपण नव्या प्राईम प्रॉपर्टीचे सन्माननीय ओनर निलेश दादा पाटील सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी देऊया. ज्यांच्या वतीनं या स्पर्धेचं पहिलं बक्षीस, पहिल्या क्रमांकाचं बक्षीस रोख 25,000चं धनराशी या ठिकाणी देण्यात आली. ज्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देत आहोत. खूप खूप अभिनंदन. अगदी निलेशला आपण या ठिकाणी जोडूया. निलेश, कशी वाटते ही स्पर्धा, एकंदर या स्पर्धेचं नियोजन? खूप छान स्पर्धा आहे. आनंद होते खेळायला. याच विकेटवर खेळताना, इतर विकेटवर खेळताना थोडासा वेगळा अनुभव असेल, कारण या विकेटवर बॉल स्किड होतोय, स्पिन होत नाही, जास्त टर्न होत नाही. गोलंदाजी करताना कसा अनुभव आला? फक्त गुड लेंथवरती बॉल ठेवायचा आहे, बाकी बॉल स्किड होईल आणि त्याची कामगिरी करेल. या चलूया या मॅचचे हिरो, मागच्या मॅचचे हिरो निलेश याला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. चलूया मॅचच्या दिशेने. आपण पाहताय बाले चषक, कुठे जाऊ नका. पुढील सामन्याचं विवरण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मधून चलूया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. पाहत राहा बाले ट्रॉफी 2026. थँक्यू सर. याही वेळचा बॉल अगदी आपण पाहतोय टटवड्याचा प्रयत्न पहा. आतिश सर यामध्ये आगळे वेगळे फटके आपण पाहत आहोत. अर्थातच अगदी सेट टार्गेट 33 धाब्यांचं आव्हान आहे. याही वेळेला जबरदस्त स्ट्रोक, हाताला झटका, बोटाला चटका आणि 4 धावसंख्येचा फलंदाजानं ठोकलाय. अप्रतिम फटका, चौकार. नक्कीच बाले संघ जर जिंकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले करीना दिदी यांच्या माध्यमातून. करीना दिदी माली आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बाले संघ जर विजेता ठरला तर आर्थिक पाठबळ कॅश प्राइज 500 रुपयाचं पारितोषिक असेल. याही वेळचा चेंडू डॉट बॉल येतोय गोलंदाजच्या रणवेवर. गोलंदाज अमितला आपण पाहत आहोत. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं लॉंग लेग रिजनला एका टप्प्यानं चेंडू थेट चाललाय सीमारेषा पलीकडे. बालई चषकाचा जबरदस्त 4 धावेंचा चौकार. ऍक्शन रिप्लेला देखील आपण पाहतोय. खेळ चॅनलवर ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. उत्तम क्वालिटी आणि उत्तम क्लिअरिटी. खेळ चॅनल वाहिनीवर जर नवीन असाल तर नक्कीच या वाहिनीला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक चांगली स्पर्धा आज आपण पाहतोय खेळ चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचवण्याचं काम केलंय. अर्थातच स्वर्गीय हरीश तांडेल स्मृती चषक बाले चषक 2026 या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच सुशांतभाई तांडेल आणि बाले गावचे संपूर्ण आमचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बाले ग्रामस्थांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा. मागे गणेशोत्सवाचा जल्लोष नेहमी आपण पाहतोय बाले नगरीमध्ये. मानाची पालखी सोहळा, तदनंतर होणारे कैक विविध उपक्रम या बाले गावामध्ये आम्ही नेहमी पाहिलेत. संलग्नचे 2 चेंडू डॉट येताना गोलंदाज निखिल माली, भारतीय जनता पार्टीचा एक धडाडीचा कार्यकर्ता.
जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस, फलंदाजाला चकवा देऊन चेंडू थेट चाललाय. सी अगदी आपण पाहतो यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू अस्तव्यस्त दांड उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय. फलंदाजाला चकवा देण्याचं काम गोलंदाज निखिल करतोय. नवीन फलंदाज नेक्स्ट बॅट्समन इनायक नंबर 3 वर खेळण्याकरिता रोहन येत आहेत. नवीन फलंदाज कॅप्टन आलेत. याही वेळेस स्लोवर वन बॉल, चेंज ऑफ पेस, फसवा चेंडू. याही बाले गावाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राजेंद्रदादा पाटील यांना विनंती राहील की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान हो. या स्पर्धेच्या निमित्तानं तुमचं आपण मनापासून स्वागत करतोय. सन्माननीय राजेंद्रजी पाटील, आपणास विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आसन असतं. धन्यवाद सर. याही वेळचा बॉल अगदी पंच आमच्या दिशेने वळतात. परेश आहेत पा पंचांच्या भूमिकेत. परेश पाटील, कोंडी कोटनाका, उरण. यावेळचा बॉल देखील 2 क्षेत्ररक्षकांना चिरून भेदून चेंडू थेट चाललाय. सी मारेशा पार. 4-4-4 4 धावांचा चौकार. धन्यवाद. चला पुढील सामन्याचा शेवटचा अंतिम पुकार असेल RS अजय 74 कोटनाका विपक्ष जय भीम बौद्धवाडा. चला या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, सत्र सामन्यापूर्वी टॉस करिता या, अन्यथा थेट पॅनलाइज केलं जाईल. चला कोटनाका टीमचा कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करतो या बौद्धवाडा टीमचे कॅप्टन आपण यावं. गोलंदाजच्या ट्रॅकवर तिसरा बदलाव दिवेश यानं पाचारण केलाय. दिवेश टू विशाल असा सामना ऑन स्ट्रायकरला. विशाल आपल्याला पाहायला मिळतो. टॅपिंग क्रिकेट एका टप्प्यानं चेंडू थेट चाललाय 4 धाव्यांकरिता. 5 जुन्या चेंडूंची पूर्तता करा. चेंडू खूपसे गाळ देखील होत आहेत अतिस्तर. आणि या स्पर्धेकरिता बऱ्याचशा चिमुकल्या देखील आपल्या घरातून आल्यात. पहा आजचा शनिवारचा दिवस, उद्या सुट्टी, तदनंतर अगदी आपण मध्ये वेकेशन देखील चालू आहेत. सुट्ट्या छोट्या मुलांसाठी आहेत. तर सर्वजण नक्कीच सोमवारी विशेष आकर्षण लहान मुलांसाठी देखील स्पर्धा राबवले. म्हणजे बाले गावातील ग्रामस्थ म्हणतात तुम्हीच खेळता, आम्हाला का नाही, तर छोट्यांना चान्स देवा. घरातील महिला म्हणतात की तुम्हीच खेळता, आम्हाला चान्स नाही. तर बाले गावने सांगितलं चला तुम्ही रोज आम्हाला खेळण्यासाठी बाहेर पाठवता, त्यानंतर चविष्ट पदार्थाचं सुखदुःखामध्ये तुम्ही साथ देता, तर खेळामध्ये देखील तुम्ही यावं. त्याकरिता महिलांसाठी देखील सोमवारचा दिवस ठेवण्यात आला आहे. म्हणजे बाले गावामध्येच अशा घटना घडू शकतात. नक्कीच सोमवारी खूप सारा जल्लोष बाले गावाचा असेल. तसेच स्नेह भोजनाला देखील सुरुवात केली जाते थोड्याच वेळात. स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्नेह भोजन करून घ्यायचं आहे. डॉट बॉल स्विच हिटचा फटका. पंचांचा इशारा. सोयीर मारा.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, नो बॉल, नो प्लस 4. 5 धावा येतात. 5च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोचते 27. हा सामना संपायला आलाय. लवकरात लवकर आपण टॉस करीत या पुढील सामन्याचा, अन्यथा कोटनाका संघाला टॉस विन दिला जाईल. मौदवाडा संघाचे याही वेळेस पंचांचा इशारा, नो बॉल, नो प्लस 4 आणि पूर्णपणे संघाची धावसंख्या जाऊन पोचते टोटल अगदी आपण बघतोय 32 धावा. स्कोर इज लेवल. एका धावेची गरज असेल विजयाकरिता. सुसज्ज असं नीटनेटकं मैदान, रात्रकाली स्पर्धा, फ्लड स्लाइड्स मध्ये घडवली जाणारी स्पर्धा तथा मॅटवरील क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सामना पूर्णपणे संपुष्टात येतोय. विजेत्या टीमचं हार्दिक अभिनंदन, पराभूत टीमचा हार्दिक आभार. या स्पर्धेमध्ये आपण सहकार्य नोंदवलं, सहभाग घेतल्याबद्दल आपण मनपूर्वक आभार. विजेत्या टीमचा आपण करूया हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा शिल्पकार, प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा